ऋषी, एक मिनिट. तुम्ही काय बघताय? पटकन त्यांना मदत करा. अरे नमस्कार. अगं राहू दे. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी. राजन, विश यू व्हेरी हॅपी दिवाळी. राहू दे सतीश. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जाओ. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना सुद्धा हॅपी दिवाळी. राधिका, हॅपी दिवाळी. आता यांनी मला चुकून बघितलं तर मला काय बी करून इथं निघायलाच पाहिजे. चला या या. राजन, त्यानं जरा डायनिंग टेबल. ताई थांबा. ताई निघालात कुठे तुम्ही? थांबा. फराळ केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. साहेबा, ही मंडळी संकोच करतील. तू सांगितल्याशिवाय काय ऐकणार नाहीत ती. बरं बरं ठीक आहे. हे बघा, इथला फराळ आहे ना खूप सुंदर आणि चविष्ट असो बर का. दर वर्षी मी खातो. आणि काय गपगुमान ऐकायचं. आपल्या घरात एक हिटलर आहे ना, हिटलर, त्याचं सगळं ऐकावं लागतं आपल्याला. तसंच इथं नाही नाही नाही, इथं एक प्रेमळ आजी आहे आणि ती प्रेमानं खाऊ घालते आपल्याला. त्यामुळं खावं लागणार. खायचं म्हणजे खायचं. लक्षात येतंय? साहेबा पुरे विनोद करू नको. त्याच्यावर तर चाललंय सगळं. हा उगीच घाबरवतोय तुम्हाला. पण आमच्याकडे दिवाळीत आलेलं कुणीही माणूस फराळ केल्याशिवाय जात नाही. हा नियम आहे इथला. सुहास दादा, या सगळ्यांसाठी खुर्च्या मांडा आणि चहा पाण्याचं बघा. बसा सगळे. साहेबा, तुम्ही चला आधी. तुम्ही फराळ अप्रूव्ह केल्याशिवाय कोणाला देता येणार नाही मला, विशेषतः सतीश ना. चला चला. तुम्ही पण विनोद करायला लागला.